नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्व? तर आज घरी आहे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आणि त्यासाठी लागणार होती मला फ्लॉवरची ज्वेलरी, म्हणजे फुलांची जी ज्वेलरी असते ती मला मिळाली नाही. आपल्या भागात म्हणजे खानदेशात ती पाहिजे तशी मिळत नाही, जी मुंबई भागाला मिळते. तर ती मी घरीच बनवायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मला जे पण बगीचे किंवा बाहेर झाडांवर जे जे फुलं मिळाले मी ते सगळे घेऊन एकत्र जमा केले आणि त्याच्यापासून मी काय बनवू शकते हे बघितलं. आणि ज्वेलरी बनवण्यासाठी मी पुठ्ठ्याचा किंवा घरगुती सगळं वस्तू घरगुतीच वापरल्या आहेत. मार्केटमधून काय जास्त आणलं नाही. गम पण जे आहे फ्लॉवर चिटकवायला ते पण नॉर्मलच वापरलं आहे, ते पण काही जास्त एक्स्ट्रा नाही आहे. आणि तसं आणून मग ते हळूहळू त्याचे मी एक एक ज्वेलरी बनवली, जी की अजून छान उठून दिसेल म्हणून त्यावर चांगलं काम केलं. आणि ऑलमोस्ट ज्वेलरी बनवण्यासाठी मी इकडे मोगऱ्याच्या फुलांचाच जास्त कळ्यांचा पण वापर केला आहे. आणि त्याला थोडंसं अजून चांगलं लूक यावं यासाठी मार्केटमधून फक्त मी गुलाबाची फुलं आणून घेतली होती आणि गुलाबाच्या फुलांचा पण मी पाकळ्यांचा यूज केला आहे. आणि ती जी ज्वेलरी आहे तिला किती छान आणि किती अजून ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकते ह्याचा पुरेपूर मी प्रयत्न केला. आणि एवढं केल्यानंतर बरेच मेहनत घेतल्यानंतर जी ज्वेलरी आहे ती आपली म्हणजे नॉर्मली तरी बनवून रेडी झाली, म्हणजे नसल्यापेक्षा काहीतरी आहे असं बनवून रेडी झालं. आणि जेव्हा ते पूर्ण रेडी झालं तेव्हा कळलं की हे तर खूप छान बनलं होतं. तर बघू शकता ह्याचे मी बँगल्स बनवले आहेत. फुलांचाच वापर वगैरे सगळं ते चिटकवूनच बनवलं आहे, याला मी बाकी काहीच नाही केलं. आणि जे डेकोरेशनचं आहे त्याच्यावर एक्स्ट्रा फुलं वगैरे लावायची आहेत ते मी आपलं सुई धाग्याने लावून घेतलेली आहेत. तर बघू शकता जुगाड करून मी ज्वेलरी बनवली आहे. आणि आता इकडे माझा मेकअप पण झाला आहे, ज्वेलरी पण घातली गेली आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.